आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ आणि संगमनेरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी शक्तीविरोधामध्ये तमाम संगमनेरकर हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, आध्यात्मिक मंच, महाविकास आघाडी यांच्या वतीनं गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भव्य सद्भावना शांती मोर्चा होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। स्वाभिमानी संगमनेर तालुका यांच्या वतीनं दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतःच्या विकास कामांमधनं संगमनेर तालुका उभा केला। एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्यामध्ये संगमनेरनं दिली आहे। सर्व धर्म समभाव आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व आहे। धर्माच्या नावाखाली काही तथाकथित कीर्तनकारांनी राजकीय अजेंडा सुरू केलाय। बापू भंडारे या व्यक्तीनं माजी मंत्री थोरात यांना मारण्याची धमकी दिली आहे। त्यानंतर संपूर्ण संगमनेर तालुकासह राज्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। तालुक्यातील गावागावांमधील नागरिक सकाळी संगमनेरमध्ये जमा झाले। संगमनेर तालुका हा स्वातंत्र्य सैनिकांचा आणि संघर्षाचा तालुका आहे। शांतता आणि संयम ही आपली संस्कृती आहे। जर कोणी आमच्या शांततेवरती आघात करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही, असा इशारा अनेक युवक कार्यकर्त्यांनी दिला आहे। यामध्ये सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय, युवक मंडळ, गणेश मंडळ, संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी मंडळ, आध्यात्मिक मंच, वारकरी सेवा संघ, महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्ष तसेच बहुजन विकास आघाडी यांच्यासह साहित्य मंच, विविध महिला संघटना, पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि अशा विघातक शक्तीविरोधामध्ये एकजुटीनं लढण्यासाठी गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता यशोधन कार्यालय ते संगमनेर बसस्थानक असा भव्य शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र ही संतांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये धर्मपीठाचं नाव घेऊन जातीभेद होऊ देणार नाही, असे सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगण्यात आलंय। गुरुवारी होणाऱ्या या भव्य शांती मोर्चामध्ये तमाम स्वाभिमानी संगमनेरकर हिंदू समाज, युवक संघटना, महिला संघटना, पुरोगामी संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन सर्व सेवाभावी संघटनांच्या वतीनं करण्यात आलंय। आजपर्यंत घडलेलं नव्हतं आमच्या गावामध्ये। असं बोलणं, असं सायको म्हणणार, परत मुक्तीदंड द्या म्हणणार, याला काढून द्या म्हणणार, याला हुसकून द्या म्हणणार, याची इकडं बोलण्याची पद्धत आहे का महाराजांची? व्यवस्थित बोलायचं ना काहीतरी। तो फक्त मला अभंग म्हणून दाखवा। मग ते म्हणे आम्हाला अभंग येतो, तुम्हाला कशासाठी आणलंय? म्हणे मार्ग म्हणे, याला वडा म्हणे। त्याच्यामुळे तो चियाचाळा आणि माणसं उठले, फक्त काहीच झालं नाही। फक्त आम्ही आमच्याच माणसाला दापलं आणि बाहेर आणून बसवलं त्यांना। महाराज निघून गेले तेवढे। 24 तास संगमनेर। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा।
डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर.